माता आपण आहोत श्री छत्रपती शिवाजी गोशाळा राणी सावरगाव मारुती कोर यांच्या शेतामध्ये आपण हा संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला गहू आधारित गहू पाहत आहोत। या गव्हाला आपण गोशाळेने तयार केलेला गोखूर खत आणि बंसीगीर गोशाळेने तयार केलेलं गोकृपामृत याचा स्प्रे करून गहू आधारित हा गहू पूर्णपणे तयार केलेला आहे। गहू आधारित शेती करण्याची संकल्पना विश्व हिंदू परिषदेचे मुंबईचे माननीय लक्ष्मीनारायणजी चांडक यांच्या मार्गदर्शनानुसार आपण केली आहे। गेल्या 3 वर्षापासून ही आपण सेंद्रिय शेती गायीवर आधारित करत आहोत आणि यामुळे जी माती आमची अगोदर खूप कडक झाली होती ती माती आता गोकृपामृतच्या वापरामुळे आणि खतामुळे ही अतिशय सुपीक झालेली आहे। आणि आपण पाहत आहोत कुठलेही रासायनिक खत किंवा रासायनिक केमिकल नसताना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने हा गहू आलेला आहे। आणि या गव्हाला केमिकल नसल्यामुळे जे कॅन्सर सारखे रासायनिक खतामुळे आजार आहेत म्हणजे एकतर माणसाला सुद्धा आजार होत आहेत आणि शेतकऱ्यांना सुद्धा परवडणारी शेती या रासायनिक खताचे पैसे वाचल्यामुळे होणार आहे। त्यामुळे जनतेचं आरोग्य वाचणार आहे, भारत देश वाचणार आहे। म्हणून आपण सुद्धा नैसर्गिक शेती करा, गहू आधारित शेती करा, देश वाचवा, गाय वाचवा, शेती वाचवा, शेतकरी वाचवा अशी मी तुम्हाला आवाहन करत आहे। हा आपण बन्सी गहू पाहत आहोत। या बन्सी गव्हामुळे खूप मोठ्या प्रमाणावर प्रोटीनचं प्रमाण असते आणि खायला सुद्धा रुचकर चपाती आणि खूप मोठे फॅट कमी असून प्रोटीन आणि आपल्याला जे आवश्यक घटक आहेत जनरली गव्हापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यात घटक असतात। हा गहू सुद्धा आपण गहूखूर खत आपल्या छत्रपती शिवाजी गोशाळेने तयार केलेला खत आहे आणि गोकृपामृत याचा वापर करून हा गहू पाहिलेला आहे। गेल्या वर्षी या गव्हाची उंची साधारण 3.5 फूट आणि ओंबीची उंची अर्धा फूट होती। आता हे पीक बाल्यावस्थेमध्ये आहे। येणाऱ्या काही दिवसांमध्ये याची उंची आणि याची वाढ खूप चांगल्या पद्धतीने होत आहे। आणि ही जी माती आपण पाहत आहोत अतिशय सुपीक माती ही झालेली आहे आणि या मातीमधला जो कडकपणा होता तो पूर्णपणे गोकृपामृतमच्या वापरामुळे सुपीक माती झालेली आहे। गोमय वसते लक्ष्मी आणि गायीच्या शेणापासून आपण जे खत तयार केलेलं आहे या खताचा उपयोग करून आपल्याला आपल्या शेतीमध्ये चांगल्या पद्धतीचे बदल घडवता येतील। रासायनिक खताचा आपला खर्च वाचेल आणि आपल्या उत्पादनामध्ये सुद्धा वाढ झालेले मी स्वतः अनुभवत आहे। आपणही याचा लाभ घ्यावा। जय श्रीराम, जय गोमाता। छत्रपती शिवाजी गोशाळा राणी सावरगाव, शिवप्रसाद कोरे। नंबर घ्या 94 21 38 98 61। आपल्याला जर खत आवश्यक असेल तर मराठवाडा कृषी विद्यापीठ, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडे आपण आपल्या गोशाळेने तयार केलेला खत तपासणीसाठी दिला होता। तर त्या खतामध्ये नत्र, स्फुरद, पालाश यासह हजारोच्या संख्येमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची वाढ झालेली आहे। त्यामध्ये जस्त असेल, मॅग्नीज असेल, लोह असेल, कर्बाचं प्रमाण असेल, त्याच्यानंतर तांब्याचं प्रमाण असेल, ह्या सगळ्या पद्धतीचे सूक्ष्म अन्नद्रव्ये हजारोच्या संख्येत वाढलेले आहेत। आपणही या खताचा लाभ घेऊ शकता। जय श्रीराम, जय गोमाता, वंदे गौमातरम।